माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये बसून रमी खेळत होते. त्यांच्या निषेधार्थ तुम्ही काय सांगाल? नाही, रमीच्या विषयाबद्दल एवढा पोरगळ विषय घेऊन आम्ही इथं आंदोलन करायला नाही आलो. रमीचा विषय कसा असतो, कदाचित असाही असू शकतो की आपण मोबाईल जेव्हा ऑन करतो तेव्हा कधी कधी वात्रट फोटो पण येतात. आम्हाला तो एवढा छोटा इश्यू नाही घ्यायचा. खरा मेन इश्यू असा आहे की ह्या माणसाने 30 वर्षापूर्वी 4 सदनिका खोटी कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक करून 4 सदनिका त्यांनी लाटलेला आहे आणि 30 वर्षे कोर्टात केस चालली आणि न्यायदेवतेने त्यांना 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे. आणि घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये तर त्या व्यक्तीला आमदार, खासदार, मंत्री पदावर उभं राहता येत नाही किंवा असेल तर तो माणूस ताबडतोब बरखास्त झाला पाहिजे. मग आमचा सवाल असा आहे फडणवीस सरकारला, जर तुम्ही लोकशाही म्हणता ना, लोकशाही ही बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित आहे ना, मग 2 वर्ष शिक्षा झालेला माणूस आणि लोकशाहीच्या कायद्यामध्ये तरतूद असताना माणिकराव कोकाटे साहेब आमदार पद आणि मंत्रिपदावर कसे, हा आमचा सवाल आहे. आमचं खरं ते कारण आहे. आणि ही व्यक्ती गेल्या 4-6 महिन्यापासून आमच्या आईबापांची म्हणजे आमच्या शेतकरी बापाची हेटाळणी करत आहे. कधी भिकारी म्हणतं, कधी ढेकळाचा पंचनामा करायचा का, तुम्हाला कर्जमाफी झाली तर तुम्ही म्हणे लग्न कार्यामध्ये पार्ट्यामध्ये उडवतात. साहेब, ही व्यक्ती NDC बँकेचे चेअरमन आहेत, डायरेक्टर आहेत. यांना माहिती नाही का लोन कधी भेटतं? लोन आपण जर घेतलं आणि 4-5 वर्ष थकल्यानंतर आपण कर्जमाफीचा अर्ज करतो आणि यांनी कर्जमाफी केली कधी जाते? ते 4-5 वर्ष घेतलेले कर्ज, मग जेव्हा तुम्ही कर्जमाफी करता तेव्हा आमच्या हातामध्ये पैसा पडतो का? फक्त आळं मारलं जातं. तरी सुद्धा ही व्यक्ती आमच्या आईबापाची हेटाळणी करते. म्हणून आम्ही यांचा निषेध करतो. आणि लोकशाहीमध्ये आवाज उठवायचा प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सरपंचाकडे जर आपण हांडा घेऊन पाणी मागितलं मोर्चा काढून तर सरपंचाला काय राग आला पाहिजे? राग येत असं त्यांनी सरपंच पदावर राहायचं नाही. तसा आमदार आणि मंत्री चुकला असेल आणि त्याच्याकडे जनतेने जर आंदोलन करून न्याय मागितला असेल तर त्याला राग यायचा काय संबंध आहे? आणि राग येऊन ह्या लोकांनी दादागिरी केलेली आहे. मला मारण्यासाठी 40-50 गुंड पाठवले होते. मग हे मंत्री जनतेला मारण्यासाठी आम्ही यांना आमदार आणि मंत्री केलंय का? त्याचबरोबर काल तिथे छावाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. ही कोणती मोगलशाही? ही कुठली मोगलशाही? या मोगलशाहीच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे. आमचं म्हणणं आहे, दादागिरी करणारा माणूस आम्हाला आमदार नको आमच्या सिन्नर तालुक्याला. आमची बदनामी झाली आमच्या तालुक्याची. म्हणून हा व्यक्ती पहिला आमदार पदावरून बरखास्त केला पाहिजे. आणि 10वीचं मार्कशीट गेलं का 12वीचं मार्कशीट ऑटोमॅटिक बाद होतं, मंत्रिपद बाद होतंय. आमची खरी मागणी आहे, आमच्या सिन्नर तालुक्याचं नाव बदनाम करणारा माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष